घरच्या घरी परफेक्ट भाजणी कशी बनवायची आणि त्याचपासून भाजणीपासून खुसखुशीत प्रोटीन आणि फायबरयुक्त थालीपीठ कसं करायचं, आज ही संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला इकडे मी 2 वाटी ज्वारी घेतली आहे. ज्वारी आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला ज्वारी हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. ज्वारी छान खमंग भाजून घेतल्यानंतर इकडे मी 1/4 वाटी गहूसुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता ह्या ज्वारीला काढताना आपल्याला एका परातीमध्ये कॉटनचा कपडा टाकून त्याला आपल्याला काढून घ्यायचे आहे. कारण की खालती पाणी सुटू नये म्हणून आपण खालती कपडा अंथरून त्यावर काढून घेणार आहेत धान्य. आता ह्यामध्ये मी 1/4 वाटी गहू टाकून त्यालाही चांगले परतून घेतलेले आहे. अगदी हलका रंग चेंज होईपर्यंत आपल्याला गहूसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. हे भाजण्यासाठी अगदी मला 2 ते 3 मिनटं लागलेली आहे. कढई चांगली छान तापली असल्यामुळे धान्य भाजायला वेळ लागत नाही. आपल्याला पूर्ण लाल रंग करायचा नाही, हलका फक्त रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता मी इकडे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे. आता ह्यालाही आपल्याला थोडा हलका पांढरा रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजल्यामुळे त्याला एक पांढरट रंग येतो, चमक येते त्याला. म्हणून असे चांगले भाजून घ्यायचे आहे तांदूळसुद्धा आपल्याला. अगदी 2 ते 3 मिनटं. त्यानंतर इकडे मी नाचणी घेतलेली आहे 1/4 वाटी. नाचणीसुद्धा आपल्याला अगदी थोडीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. ह्यालासुद्धा भाजण्यासाठी मला 2 ते 3 मिनटं लागलेली आहेत. त्यानंतर इकडे मी बाजरी घेतलेली आहे. बाजरी पण मी 1/4 वाटी घेतलेली आहे. त्यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी सगळे धान्य भाजायला मला 2 ते 3 मिनटं लागलेले आहे. प्रत्येकी 2 ते 3 मिनटं आपल्याला धान्य भाजायचे आहेत. आता एक एक करून आपण डाळीसुद्धा भाजून घेणार आहोत. सर्वात आधी इकडे मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. चणा डाळ पण आपल्याला चांगले खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनटं. अगदी हलका रंग चेंज होईपर्यंत आपण ह्या डाळी भाजणार आहोत. आता त्यामध्येच मी अर्धी वाटी उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे. त्यालाही आपल्याला एकत्र करून भाजून घ्यायची आहे. डाळी भाजायला जास्त वेळ लागत नाही. कढई गरम असल्यामुळे इकडे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं लागलेली आहेत डाळी भाजायला. हलका म्हणजे सुगंध डाळी भाजताना हलका सुगंध असा सुटतो, तेव्हा आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे डाळ. त्यानंतर इकडे मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. त्यालाही आपल्याला चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनटं. चणा डाळ पण छान असा रंग बदललेला आहे. आपण चणा डाळसुद्धा काढून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये मसूर डाळसुद्धा ॲड करू शकता किंवा आवडीप्रमाणे तुम्ही कडधान्यसुद्धा ॲड करू शकता. इकडे मी डाळी आणि फक्त कडधान्य आणि आपले धान्यांचे मी इथे मी थालीपीठ केलेले आहे. आता इकडे मी यामध्ये जवळजवळ 2 ते 3 चमचे मी इकडे धने घेतलेले आहे. धनेसुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी 2 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत. जिरेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी मेथी ॲड करणार आहे. इथे मी 2 चमचे मेथी टाकून त्यालासुद्धा भाजून घेणार आहे.
त्यामध्येच आपल्याला ओवासुद्धा 2 मोठे चमचे ओवासुद्धा टाकून त्यालासुद्धा भाजून घ्यायचे आहे. दोन्ही आपल्याला अगदी 1.5 मिनिटं आपल्याला ह्याला रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इकडे साबुदाणा घेतलेला आहे. त्यालाही आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. अगदी 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर इकडे मी 1 वाटी पोहेसुद्धा घेतलेले आहे. त्यालाही मी चांगले भाजून घेणार आहे. आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्स करून गार करून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याला गिरणीमधून दळून आणू शकता. हे साधारणतः 2 ते 2.5 किलो ह्याचे पीठ भरते. आता मी इकडे दळून आणलेलं आहे. आता आपण ह्याचे थालीपीठ करूया. आता सुरुवातीला मी काय केलेले आहे की मिरची आणि लसूण थोडेसे तेलात परतून घेऊन त्याला मी ठेचून घेतलेले आहे. आता ह्याला आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही थालीपीठामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही इकडे भाज्या ॲड करू शकता. आता ह्या थालीपीठाच्या पिठामध्ये मी आपले तयार मिरची लसूणचा ठेचा ॲड करणार आहे. त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, थोडे जिरेपूड, धनेपूड टाकलेली आहे. थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला मी कांदा ॲड केलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. किसलेला गाजर आणि बारीक चिरलेला पालक ॲड केलेला आहे. त्यानंतर मुलं बीट खात नाही त्यामुळे मी यामध्ये बीटसुद्धा खिसून ॲड केलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून आपल्याला एक घट्ट गोळा बनवायचा आहे. आता ह्यामध्ये थोडेसे तुम्ही आवडीनुसार तीळसुद्धा ॲड करू शकता. सुरुवातीला सगळ्या भाज्यांमध्येच पीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्ट असे पीठ भिजवून घ्यायचे आहे थालीपीठाचे. अगदी प्रोटीन आणि फायबरने भरलेले हे पौष्टिक अशी आपण थालीपीठाची रेसिपी बनवणार आहोत. हे पीठ भिजून झाल्यानंतर त्यावर थोडेसे तेल लावून घ्या आणि पीठ अगदी 5 ते 10 मिनिटं चांगले भिजत राहू द्या. आता इकडे मी थालीपीठ करण्यासाठी एक स्वच्छ कपडा अथरलेला आहे. त्यावर थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. कपडा ओला करून घ्या. आता थोडं थोडं पीठ करून आपल्या थालीपीठ असे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं असेल तर त्यावर थोडेसे आपले कांद्याची पात लावू शकता. थोडे तीळ ॲड करू शकता. यामुळे चवही छान लागते. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळे ॲड करू शकता. किंवा प्लेन थालीपीठही तुम्ही करू शकता. हे थालीपीठचे पीठ बनवल्यावर तुम्ही अगदी झटपट 5 ते 10 मिनिटामध्ये तुमची थालीपीठ बनवून तयार करू शकता. अगदी नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठीही हा उत्तम पर्याय आहे थालीपीठाचा. ह्याला असे आपल्याला पातळ पातळ थापून घ्यायचे आहेत. जर चिटकत असेल तर थोडं हाताला पाणी लावून घ्या.
आता ह्याला आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होते, त्यात तेल जाऊन आपले थालीपीठ एकदम दोन्ही साईडनी छान खरपूस भाजले जाते. आता इकडे मी तव्याला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता इकडे आपल्याला थालीपीठ चांगले तेल लावून चांगले हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता इकडे मी दुसरे थालीपीठ कांद्याची पात आणि तीळ लावून करणार आहे. ह्यालाही आपल्याला एकदम पातळ पातळ थापून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मेथी पण ॲड करू शकता. तुम्हाला जशी आवडतात तशी तुम्ही थालीपीठ करू शकता. अगदी तुमची मुलं आवडीने खात नसतील भाज्या वगैरे, तर ह्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. मुलं खरंच खूप आवडीने खातात थालीपीठं. आता थालीपीठ भाजताना त्यामध्ये जे आपण होल केले आहे, त्या होलमध्ये सुद्धा आपल्याला थोडे थोडे तेल ओतायचे आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला थालीपीठ चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बघताना किती छान छान असा रंग आलेला आहे आणि चवीला खरंच खूप छान झालेले आहेत हे थालीपीठं. तुम्ही ह्याला पुदिन्याची चटणी किंवा ठेचा आणि दहीबरोबर सर्व्ह करू शकता किंवा मुलं आवडीने सॉसबरोबरही खातात थालीपीठं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी. थँक यू फॉर वॉचिंग.